नमस्कार सी.ई.टीच्या विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलं आहे की कालच झाला की सी.ई.टीचा जो कॅप राऊंड फर्स्ट आहे तो झालेला आहे आणि भरपूर जणांच्या काही कमेंट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला दाखवणार आणि त्याचे उत्तर देखील देणार आहे। की भरपूर जणांच्या अशा पण कमेंट्स आहेत की सर आम्हाला काही कॉलेज अलाउड झालं नाही, आम्ही काय करायचं? बरं सर, झालं आहे आम्हाला एक कॉलेज, पण नंतर काय करू? ऑप्शन फॉर बेटरमेंटची तारीख काय आहे? हे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक विनंती करत आहे की भरपूर जण काय करू राहिले, सी.ई.टीचे मी आधी व्हिडिओ टाकले, त्यानंतर मी मध्ये डिप्लोमाचे टाकले, तर सी.ई.टीचे विद्यार्थी काय करतात, अनसबस्क्राईब करतात। असं करू नका, मी सगळे व्हिडिओ टाकत असतो, कारण की आम्हाला एकच याच्यावर व्हिडिओ बनवता येत नाही, म्हणजे जसे टॉपिक भेटतील तसं टाकावं लागतो। त्यामुळे तुम्ही अनसबस्क्राईब करू नका, सपोर्ट दाखवा। तुम्ही जर सपोर्ट केला नाही तर आम्हाला उत्साह निर्माण होत नाही। त्यामुळे सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, काही लागत नाही, खाली सबस्क्राईब बटन आहे, क्लिक करा आणि लाईक करा यार। तुमच्यासाठी इतकी मेहनत घेतो, तुम्ही लाईक करत नाही आणि चांगलीशी कमेंट टाका, ठीक आहे? तुमच्या कमेंटला चांगलाच रिप्लाय येईल आणि जर ज्याच्या चांगल्या कमेंट राहतील त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटचं स्वागत केलं जाईल, म्हणजे त्याला चांगला या ठिकाणी मान सन्मान दिला जाईल, ठीक आहे? तर पहा, व्हिडिओ सुरू करू। तुम्ही म्हणता ना आता स्टार्टिंगलाच इतका टाईमपास, तर नंतर काय होईल? असं नाही विद्यार्थी मित्रांनो, सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, मला अनुभव आला आहे की माझे 70 सबस्क्रायबर मायनस झालेले आहेत। 70, सोपं नाही विद्यार्थी मित्रांनो, 70। त्यामुळे असं करू नका। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आता पहा, ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांनी आधी नो लिहा, नंबर लागला नाही असं लिहा कमेंटमध्ये। ज्यांचा लागला आहे त्यांनी यस लिहा, पण बेटरमेंट टाकायची आहे, मला आवडली नाही ब्रांच असं लिहा, आणि कोणती ब्रांच लागली हे पण टाका, ठीक आहे? ब्रांच। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पर्सेंटवर मॅटर करतं, तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल हे तुमच्या पर्सेंटवर मॅटर करतं। जर तुम्ही म्हणजे हायचे टॉपचे कॉलेज टाकताय आणि तुमचं पर्सेंट आहेत भरपूर कमी, तर तुमचं कसं काय लागेल? त्यामुळे तुम्ही डोकं लावून टाका। ब्रांच एक वेळेस तुम्हाला बदलता येते दुसऱ्या वर्षाला, तसं काय नाही, ब्रांच दुसरी भेटली तरी चालेल, पण तुम्हाला दुसऱ्या राऊंडपर्यंतच नंबर लावून घ्या, कारण की काय होतं, तिसऱ्या राऊंडला जागा एकदम कमी असतात, म्हणजे 15%, 15 पण नाही, 10% शिल्लक जागा असतात, त्याच्यात तुमचा नंबर लागण्याची शक्यता कमी असते, म्हणून दुसऱ्या राऊंडलाच काहीतरी करा। पहिल्या ह्याच्यात तर 50-60% जागा फुल होतात, दुसऱ्या ह्याच्यात 80 ते 85% फुल होतात आणि तिसऱ्या ह्याच्यात संपूर्ण फुल होतात। म्हणजे तुम्हाला हे सांगायचं कारण असतं की पहिल्या ह्याच्यात जास्त जागा असतात, दुसऱ्या ह्याच्यात पण थोड्या असतात, मीडियम असतात, आणि तिसऱ्या ह्याच्यात अतिशय कमी असतात। त्यामुळे दुसऱ्या ह्याच्यात लावण्याचा प्रयत्न करा, जे कॉलेज भेटते ते घेऊन टाका आणि ऑप्शन फॉर बेटरमेंट करत राहा, काय अडचण नाही, 1000 रुपये द्यायचे आणि ऑप्शन फॉर बेटरमेंट करायचे। आता पहा, काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आहेत ते घेऊया, म्हणजे तुमचं देखील त्यात होऊन जाईल। सॉरी, पण मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर क्वेश्चन्स होते विद्यार्थ्यांचे, पण मी काही क्वेश्चन्स उचललेले आहेत जे मेन वाटले मला, ठीक आहे? आता पहा, या ठिकाणी वैष्णवी पाटील विद्यार्थिनीचं नाव आहे। सर, काहीच अलाउड नाही झालं तर नेक्स्ट राऊंडला ॲप्लाय करता येईल? हो बाळा, 100% नेक्स्ट राऊंडला ॲप्लाय करता येईल। कशामुळे? आता या ठिकाणी पहा, तुम्हाला 3 राऊंड आहेत, बरोबर आहे? मग पहिल्या ह्याच्यात नाही लागला तर दुसरा त्याच्यासाठी दिला, ज्याचा लागला नाही त्यासाठी दुसऱ्या ह्याच्यात नाही लागला तर मग ठीक आहे, तिसरा मग तिसरा दिलेला आहे। पण तुम्ही आत्ता असं काय म्हणताय की सर नाही, अलाउड नाही झालं, मग नेक्स्ट राऊंडला अप्लाय करता येईल का? येतं का? येतं, 100% येतं, ठीक आहे? हा डाऊट क्लिअर झाला आहे, ठीक आहे? चला दुसरा प्रश्न 2 घेतलेले आहेत एका स्क्रीनवर। सर, कॉलेज भेटले पण मेकॅनिकलला लागला आहे, पण ENTC पाहिजे होता, हा ENTC पाहिजे होतं, ठीक आहे? भेटलं आहे, मेकॅनिकलला लागला, ENTC पाहिजे, ऑप्शन फॉर बेटरमेंट टाकून देवा, होऊन जाईल। सत्यम राऊताचा क्वेश्चन आहे, तू जर व्हिडिओ पाहत असेल तर तुझ्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुला मेकॅनिकल भेटलं आहे हे ठेव, पण तू ऑप्शन फॉर बेटरमेंट करून ENTC टाक, जर लागलं तर आहे, नाही तर मेकॅनिकल पण अतिशय उत्कृष्ट ब्रँच आहे, ठीक आहे? हे देखील घेऊन टाक। त्यानंतर आहे विनय भागवत, ठीक आहे? सर, ज्यांना एकही कॉलेज अलाउड नाही झालं आहे त्यांनी पुढे काय करायचं? आता सांगितलं मी की ज्यांना एकही कॉलेज अलाउड नाही झालं त्यांनी कॅप राऊंड 2साठी ॲप्लाय करायचं। का करायचं आहे? कारण की तुम्हाला कॅप राऊंड 3 हे त्याच्यासाठी दिलेले असतात की पहिल्याला नाही लागला, दुसऱ्याला नाही लागला, तिसरा कट ऑफ वाईज चालतं, कट ऑफ पाहून कॉलेज टाका, 100% दुसऱ्याला लागेल। आता तिसरा आणि लास्ट क्वेश्चन्स आहे, हो तिसरा आणि लास्ट क्वेश्चन्स आहे या ठिकाणी। बेटरमेंट कोणत्या डेटला करायच्या? आता ऑप्शन नाही भेटत बेटरमेंटचा, हां बरोबर आहे, नाही भेटणार, कारण की 16 तारखेला स्टार्ट होणार आहे ऑप्शन्स। 16 तारखेला लक्षात ठेवा, 16 तारखेला ऑप्शन्स बेटरमेंट स्टार्ट होणार आहे। बेटरमेंट कोणत्या डेटला करायच्या? हां ठीक आहे, 16 तारखेला करा, ठीक आहे? तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।